तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला टोटल किती खर्च आला किंवा मग कोणते रूट्स होते या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात. गाडी कुठे आहे? गाडी गेली खाली, गाडी रस्त्यावरती नाहीये. बाप रे, कसला भयंकर असा ऍक्सिडेंट झालाय. त्या झुडपात खाली गेली होती गाडी खाली. त्यामुळे मित्रांनो, खरंच रात्रीची गाडी चालवताना जर तुम्हाला पूर्ण झोप झाली असेल, तुम्ही फ्रेश असाल तरच गाडी चालवत जा, नाही तर 4-5 तास आराम नक्की करा. मटेरियल एक दिवस लेट जाईल, बट ते नीट जाईल. नमस्कार. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. ब्लॉगची सुरुवात वापीमधून करतोय. आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की आपण गोल्डन गेटला थांबलो होतो. जेवण उरकलं आणि पेट्रोल पंपावरती येऊन गाडी लावली. तिथं झोपलो, सकाळी उठलो आणि तिथून निघालोय. तर शेवटचा 300 किलोमीटरचा टप्पा आहे आणि आपल्याला तो कव्हर करायचा आहे कंपनी बंद होण्याच्या अगोदर संध्याकाळी. तर त्यामुळे थांबलो नाही बाकीमध्ये कुठे. चहा घेतलाय आणि डायरेक्ट निघालो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला टोटल किती खर्च आला किंवा मग कोणते रूट्स होते या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात. आणि संग्राम दादा आता इथून बुकिंग शोधण्यासाठी थांबलेत. बाकी आता नाही, हितेश बाईला भेटलो नाही कारण मला लवकरात लवकर पुण्याला पोहोचायचं आहे, म्हणून डायरेक्टच निघालोय. तर चला मित्रांनो, 300 किलोमीटरची जर्नी आहे आणि बघूया आपल्याला काय काय हायलाईट्स या ब्लॉगमध्ये बघायला भेटत आहेत. खूप मस्त अशी आपली ही सिरीज कंप्लीट होणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान सिरीज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटतील. प्रत्येकाला वाटत असतं की आपण घरी थांबावं, सकाळी 8 वाजता उठावं, डब्बा घ्यावा, ऑफिसला जावं, संध्याकाळी 5 वाजता घरी यावं, है ना. असं नित्यक्रम असलं म्हणजे कसं जीवन भारी, मस्त असं दाबून पगार घेणं. प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीनुसार ते भेटतं. पण मित्रांनो, आजच्या कंडिशनला ड्रायव्हर लाईफमध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. बघा, सरासरी जर एखादी गाडी घेतली तर 25,000 20,000 असाच EMI पण निघतो, बरोबर. आणि सर्वसाधारण घर चालवायचं म्हणलं तर 20 ते 25,000 रुपये खर्च आहे. तर विचार करा, त्या प्रत्येक ड्रायव्हरला हे वाटतं की बाबा मला पण ते जीवन जगावं, घरात बसून सकाळी उठून डबा घेऊन जाणं हे जीवन त्याला पण वाटतं की हे जीवन त्याने पण जगावं. पण नॉर्मल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो 20-25,000 रुपयाचा EMI आणि घर चालवण्यासाठी लागणारे 20-1,000 रुपये खर्च, हा मॅनेज करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी त्याची राहते. म्हणजे 40,000 ते 50,000 रुपये त्याला पर महिन्याला नेट प्रॉफिटमध्ये धंदा करावा लागतो, तर तो ते मॅनेज करू शकतो. आणि मित्रांनो, ही गोष्ट मॅनेज करण्यासाठी त्याला दिवस रात्र पळावं लागतं. आणि त्या प्रवासामध्ये 2-2 महिने आहेत. भरपूर असे मित्र आहेत की जे 1-2 महिने घरी सुद्धा जात नाहीत. का नको एखादा EMI बाउन्स नको व्हायला, किंवा मग
काही इमर्जन्सी आली तर घरी पैसे लागतील, ते पण खर्च मॅनेज करायला, तर तेवढाही हा प्रवास सोपा नसतो. आणि बरेच ड्रायव्हर करतात, बरेच नाही म्हणता येणार, सगळेच ड्रायव्हर या गोष्टी मॅनेज करतात. तर काही ठराविक अपवाद वगळले ना तर त्याचं स्ट्रगल हे फक्त त्यालाच माहिती असतं. म्हणजे मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो, बट कसं आहे आता जाता जाता तो एक सकाळी विषय आठवला म्हणून तुमच्यापर्यंत सांगितलं. तर आपण बॉर्डर क्रॉस केली आहे, गुजरातचा चेकपोस्ट तर बंदच आहे. आता आपल्याला महाराष्ट्राचा वजन काटा पुढं लागेल. तर बघूया मित्रांनो आपल्या गाडीचं किती वजन दाखवते. स्लिप 2800 किलो टोटल वजन दाखवत आहे. म्हणजे आपल्या पासिंग आहे 2880ची आणि स्लिपवरती 2800 वजन आलंय. 11:30 वाजलेत मित्रांनो. समोरच हॉटेल मॅरीगोल्ड दिसलं असं, भरपूर मोठं असं पार्किंग आहे. शेजारीच वॉशरूमची आंघोळीची सोय होती. तर मस्तपैकी आंघोळ पण उरकून घेतली, फ्रेश झालो, पूजा पण उरकली. तर आता शेजारी मॅरीगोल्डला जाऊन नाश्ता वगैरे उरकू. तर या मित्रांनो नाश्ता करायला. आजच्या मेनूमध्ये पुरी भाजी. तर शेजारीच हायवे दिसत असेल, मस्त असा नाश्ता उरकलाय पुरी भाजीचा. ताजा निघूया, कपडे आपले वाळत आहेत ते काढून घेऊ. चलो पुणे. तर 200 किलोमीटरचा प्रवास आहे. 5-6 तास तर नक्कीच लागणार, कारण मुंबईचं ट्रॅफिक. हा आपला अहमदाबाद हायवे. आता थोडं सर्व्हिस रोडने जावं लागेल, कारण इथं रस्त्याचं थोडं काम चालू आहे. आणि भरपूर असं या रोडला काम चालू आहे बरं का. सिमेंटचा रोड आणि 1 लेन वाढवणं, याच्यामुळे ना भरपूर रस्त्यावरती कामं चालू आहेत. त्या दिवशी जाताना पण आपल्याला याच्यामुळे बराच टाइम झाला होता आणि आता पण आपल्याला बराच टाइम झाला. जसं जसं आपण मुंबईच्या जवळ निघालोय ना तशी तशी गरमी लागायला लागलेली आहे. गुजरातमध्ये अक्षरशः काय थंडी होती, स्वेटर काढायची इच्छा होत नव्हती, कानटोपी काढायची इच्छा होत नव्हती. आणि इकडं असं वाटतंय ते सिमेंट मधून आग ओकायला सुरुवात करताय. दुपारचं 12चा टायमिंग आहे आणि गरमी पडायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी महिना आहे, कारण भरपूर पाऊस झालाय, भरपूर थंडी पण अनुभवली आणि आता यावेळेस भरपूर उन्हाळा पण अनुभवावा लागणार आहे. गाडी कुठे आहे? गाडी गेली खाली. गाडी रस्त्यावरती नाहीये. बाप रे, कसला भयंकर असा ऍक्सिडेंट झाला इथं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो त्या झुडपात खाली गेली होती गाडी खाली. त्यामुळे मित्रांनो खरंच रात्रीची गाडी चालवताना जर तुम्हाला पूर्ण झोप झाली असेल, तुम्ही फ्रेश असाल तरच गाडी चालवत जा, नाही तर 4-5 तास आराम नक्की करा. मटेरियल एक दिवस लेट जाईल, बट ते नीट जाईल. कारण तुमच्या मागं तुमची फॅमिलीची जबाबदारी, तुमच्या गाडीची जबाबदारी, त्याचबरोबर ते मटेरियल ज्याची कॉस्ट किती असेल ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्या मटेरियलची जबाबदारी, ही सगळी जबाबदारी फक्त तुमच्यावरती डिपेंड आहे किंवा त्या ड्रायव्हरवरती डिपेंड आहे. त्यामुळे स्वतःची काळजी महत्त्वाची आहे. तर नक्कीच या गोष्टीचा विचार करा. जिथं झोप लागेल तिथं झोप काढा आणि मग राहिलेला प्रवास पुढं आरामात करा. पण उगाच रिस्क घेऊ नका. एस्पेशली तरकारी किंवा मग ओव्हरलोड किंवा ज्या गाड्या फुल टायमिंग डिलिव्हरी देणारे असतात ना, हे त्यांच्यासाठी स्पेशली. त्या 500-1000 रुपयाने आपणही माडी बांधणार नाही, पण लालच बुरी बाला आहे. त्यामुळे नको ते रिक्स, अनवॉन्टेड रिक्स आहे ती. नक्कीच विचार करा मित्रांनो. तर फायनली पोहोचलोय मित्रांनो आपण घोडबंदरला.
पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, हा घोडबंदरचा खाडी पूल. नाशिक, पुणे, मुंबई सरळ अपने को जाना है सरळ. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आहे देवरोड मध्ये. फायनली मस्त अशी आपली गुजरातची सिरीज कंप्लीट होते. आणि मित्रांनो किती किलोमीटर झाले किंवा किती रनिंग झालंय, किती खर्च आलाय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे कव्हर करून घेऊ. तर पहिलं पोहोचू आता कंपनीमध्ये, कारण संध्याकाळचा 6 वाजलाय, मुलांची सुट्टी व्हायचा टाइम पण झालाय. तर किलोमीटर बघू शकता मित्रांनो, 2,79,100. आणि आपण आहे आपल्या लोकेशन पासून फक्त 500 मीटर अंतरावर. तर इथून आतमध्ये आपल्याला जायचं, तिथे आपली गाडी खाली होणार आहे. तर हे बघा, जेवढं भरलं होतं तेवढंच मटेरियल आता रिटर्न कंपनी में. तू भी यूनिफॉर्म में, मैं भी यूनिफॉर्म में. तर फायनली मित्रांनो आपली गाडी झाली खाली. चलो अभिषेक भाई, मिळते, सी यू सून. तर फायनली मित्रांनो आपली गुजरातची सिरीज कंप्लीट झाली. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो ह्या सिरीजमध्ये आपण पहिला डायरेक्टली मुंद्रा पोर्टला गेलो होतो. 6 दिवस आपल्याला ह्या सिरीजला लागलेत. पहिला दिवस आपला मुंद्रा पोर्टचा होता, त्यानंतर आपण जामनगरला आलो, आणि त्यानंतर सानंदला आलो, आणि सानंदवरतून आलो फायनली पुण्यात. तर खूप मस्त अशी सिरीज झाली. 2300 किलोमीटरचा मित्रांनो आपल्या ह्याच्यात रनिंग झाला होता. आणि आपल्याला ह्या ट्रिपमध्ये डिझेलचा जो खर्च आला होता तो होता 15,000 रुपये. त्यानंतर टोलचा जो खर्च लागला तो होता 3,500 रुपये. 100 रुपये फक्त राहिले त्यात, तर 3,500. आणि जेवणाचा जो खर्च होता तो 3,000च्या आसपास लागलाय, कारण पर डे 500 रुपये तर जातातच हॉटेलचं जेवण असेल तर. असा 22,000 रुपयापर्यंत आपल्याला टोटल खर्च केला. PP पण 170 रुपयाचा झाला. आणि काय किरकोळ एंट्री वगैरे कुठेही लागली नाही, किंवा गाडी कुठेही अडवली गेली नाही, चेक झाली नाही. कंपनीचं जेन्युइन मटेरियल होतं, डॉक्युमेंट्स कंप्लीट होते, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जेव्हाच आपण वन साईड बुकिंग घेत असतो त्यावेळेस तिकडलं रिटर्न लोकेशन वरतून बुकिंग भेटत असेल तर बुकिंगचे रेट कमी जास्त होत असतात, फ्लक्च्युएट होत असतात. आणि त्यानुसारच आपल्याला ही रिटर्न ट्रिप होती. पहिलं जाताना आपण सिंगल साईडच्या बुकिंगवरती ट्रिप कन्फर्म केली होती, नंतर लोकेशन वाढले, त्यानुसार शेड्यूल चेंज झालं आणि ट्रिपचं बिलिंग थोडं वेगळं झालं. तर आपण ही किलोमीटरनुसार ट्रिप घेतली होती. आणि किलोमीटरचं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन जनरली सांगून देतो. जर आपण सिंगल साईड रेटने जर बुकिंग घेत असाल तर 20 रुपये, 22 रुपये, 23 रुपये, 25 रुपयापर्यंत रेट जातो. कारण तिकडून त्या लोकेशनवरतून आपल्याला रिटर्न बुकिंग भेटते नाही भेटते ह्या हिशोबाने असतात. आणि जेव्हा आपण मित्रांनो रिटर्नचं बुकिंग असेल टोटली जायचं पण आणि परत तेवढंच मटेरियल घेऊन पण यायचं, तर त्याचे रेट मित्रांनो थोडे कमी असतात. म्हणजे 20 रुपये, 18 रुपये, 16 रुपये ह्या रेंजमध्ये रेट येतात. म्हणजे गाडीवरती डिपेंड येतात ते. ॲक्च्युली मटेरियलचं वजन किंवा गाडी याच्यावरती ते डिपेंड असतं. तर आपल्याला पण त्याच रेंजमध्ये बुकिंग भेटलं होतं, बट खर्च टोटली 22,000 रुपये झाला. तर आणि त्याच्या आदल्या दिवशी 7,000 रुपये आपला सर्व्हिसिंग आणि गाडीचा मेंटेनन्स कॉस्ट केलेला आहे. तर तुम्ही एक कॅल्क्युलेशन करू शकता की आपल्याला किती प्रॉफिट झालं असेल आणि किती ह्या ट्रिपचं बजेट होतं. तर चला मित्रांनो, मस्त अशी सिरीज कव्हर झालेली आहे आणि फायनली आता घरी निघायचं आहे. हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे, भरपूर साऱ्याच गोष्टी आणि भरपूर या सिरीजमधून शिकण्यासारखं आहे. तर फायनली ही सिरीजला आता एंड करूया.
सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. जय शिवराय.